नमस्कार. प्रकटीकरणाच्या पुस्तकात अनेक रहस्यमय आणि तितक्याच महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे पहिलं पुनरुत्थान. तर चला आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे हे समजून घेऊया की या पहिल्या पुनरुत्थानात नेमकं कोण सहभागी होऊ शकतं आणि त्यासाठी पात्रता काय लागते. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हे पहिलं पुनरुत्थान आहे तरी काय, आणि या खास घटनेचा भाग बनण्यासाठी एका विशिष्ट धर्मशास्त्रीय व्याख्येनुसार नेमकी कोणती अट पूर्ण करावी लागते. चला याचं उत्तर शोधूया. बरं, या गुंतागुंतीच्या विषयाला आपण सोपं करून समजून घेऊ. सगळ्यात आधी पहिलं पुनरुत्थान म्हणजे काय ते पाहू. मग त्यात सहभागी होण्याची एकमेव अट काय आहे हे बघू. त्यानंतर प्रथम फळांचे 3 प्रकार कोणते आहेत, इतिहासातल्या हुतात्म्यांची काय भूमिका आहे आणि शेवटी या सहभागींना मिळणाऱ्या राजेशाही याजकगण या पदाचा अर्थ काय, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग आपल्या विश्लेषणाची सुरुवात करूया अगदी पहिल्या आणि मूलभूत प्रश्नापासून. पहिलं पुनरुत्थान म्हणजे नक्की काय, याबद्दलची माहिती आपल्याला काय सांगते ते पाहू. म्हणजे बघा, हे काही सगळ्यांसाठी होणारं सर्वसामान्य पुनरुत्थान नाही. ही एक अत्यंत विशेष आणि निवडक लोकांपुरती मर्यादित घटना आहे, जी ख्रिस्ताच्या 1000 वर्षांच्या राजवटीच्या आधी घडते. म्हणूनच जे नंतर होणारं सर्वसाधारण पुनरुत्थान आहे त्यापेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या खास पुनरुत्थानाचा मान नेमका कोणाला मिळतो, त्यासाठीची अट काय आहे, याबद्दल ही स्रोतसामग्री काय सांगते ते बघूया. या संपूर्ण विवेचनाचा जो काही आधार आहे तो प्रकटीकरण 20:4 मधल्या या वचनात आहे. यात वापरलेले शब्दच या संपूर्ण युक्तिवादाचा पाया आहेत. त्यामुळे हे वचन खूप महत्त्वाचं ठरतं. तर मग या विवेचनातून निघणारा निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होण्याचा सन्मान केवळ आणि केवळ त्या हुतात्म्यांनाच मिळतो ज्यांनी देवाच्या वचनासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या माहितीनुसार सर्व हुतात्म्यांना एकाच गटात मोजलं जात नाही. त्यांना प्रथम फळे या संकल्पनेखाली 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेलं आहे. चला तर पाहूया हे 3 गट नेमके कोणते आहेत. बरं, हा तक्ता बघितला की आपल्याला कल्पना येते की या गटांची रचना कशी आहे. याची सुरुवात होते येशू ख्रिस्तांपासून, जे अंतिम प्रथम फळ मानले जातात. त्यानंतर येतात पेंटेकॉस्ट नंतरचे हुतात्म्य आणि शेवटी येतो 1,44,000 लोकांचा एक विशेष गट. आता हे गट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांना इतिहासाच्या आणि भविष्याच्या एका मोठ्या पटावर मांडलं गेलं आहे. चला पाहूया हे नक्की कसं दिसतं. याचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ असा की पहिल्या पुनरुत्थानाची घटना घडण्याआधी, अगदी जुन्या करारापासून ते छळाच्या काळापर्यंत हुतात्म्यांची एक ठरलेली संख्या पूर्ण होणं आवश्यक आहे. ही जणू काही एक दैवी अटच आहे. पण या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? या घटनेला इतकं विशेष का मानलं जातं? या अद्वितीय सन्मानामागे नेमका उद्देश काय आहे? चला हे समजून घेऊया. इथे खूप महत्त्वाचा फरक आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. ही स्रोत सामग्री स्पष्ट करते की पहिलं पुनरुत्थान हे तारणाशी संबंधित नाही, तर ते त्यागासाठी मिळणारे एक विशेष बक्षीस आहे, एक अद्वितीय सन्मान आहे. ही स्लाइड पहिल्या आणि दुसऱ्या पुनरुत्थानामधला फरक अगदी सोप्या शब्दांत आपल्यासमोर मांडतीये. यात सहभागी होणारे लोक कोण आहेत, याची वेळ कधी आहे आणि याचा परिणाम काय होणार, या तिन्ही गोष्टी दोन्ही घटनांमध्ये पूर्णपणे भिन्न आहेत. आणि हे बक्षीस तरी काय आहे? तर तब्बल 1000 वर्ष ख्रिस्तासोबत राज्य करण्याचा एक अविश्वसनीय आणि मोठा सन्मान. इतकंच नाही तर त्यांना वधू, विजेते आणि राजेशाही याजकगण यांसारख्या अनेक पदव्यांनी ओळखलं जातं. या पदव्याच त्यांच्या उच्च स्थानाची आणि त्यांनी केलेल्या त्यागाच्या महत्त्वाची साक्ष देतात. आणि शेवटी ही सगळी माहिती आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. एकीकडे आहे सगळ्यांसाठी असलेलं सार्वत्रिक तारण आणि दुसरीकडे आहे त्यागातून मिळवलेलं उत्तम पुनरुत्थान नावाचं विशेष बक्षीस. या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.